लहान मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तसेच त्यांच्या छोटे छोटे भुकेसाठी काही ना काही ते मागतच असतात। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच खास रेसिपी जी माझ्या मुलालाही खूप आवडते, फ्रेंच फ्राईज रेसिपी जी अगदी झटपट बनवून तयार होते। फ्रेंच फ्राईज हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते। तर बघूया आपण पूर्ण रेसिपी पुढे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे। आता मी याचं वरचं साल व्यवस्थित काढून घेणार आहे आणि त्याला लगेचच पाण्यात टाकणार आहे, जेणेकरून हे काळे पडणार नाही। आता मी इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी फ्रेंच फ्राईज कट करून दाखवते आहे। हे बघा, असे मधून मधून आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे आणि जाड बारीक जसे आपल्याला उभ्या साईजचे फ्रेंच फ्राईजचा कट करायचे आहे तसे तुम्ही कट करून घेऊ शकतात। हे बघा, असे मीडियम आकाराचेच ठेवायचे आहे। खूप पातळ केले ना तर ते शिजून अजून छोटे दिसतात। हे बघा, अशा प्रकारे करायचे आपल्याला। एका बटाट्याचे हे बघा असे 4 भाग मी उभे करून घेतले आहे। पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला कसे कापायचे आहे ते। खूप जर जाड ठेवले तर ते आतपर्यंत शिजणार नाही, त्यामुळे अशाच आकाराचे ठेवायचे आहे। आता हे फ्रेंच फ्राईज आपण पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून याचा जे स्टार्च आहे ते निघून जाईल। मी 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आहे। हे बघा, धुवून झाले आहे हे। आता मी एका कोरड्या कपड्यावर याला मी व्यवस्थित याचं पाणी सगळं असं निथळून घेणार आहे। टॉवेलच्या सहाय्याने मी याला असं व्यवस्थित पुसून घेणार आहे। अगदी कोरडे करून घ्यायचे आपल्याला। यासाठी माझा मुलगा इथे मला मदत करत होता। हे बघा, हे छोटे छोटे हात मला मदत करत होते, तुम्ही पाहू शकता। पूर्ण कोरडे करून झाले आहे इथे फ्रेंच फ्राईज। आता मी इथे 3 चमचे मैदा घालते आहे। मैदा फक्त डस्ट करायचा आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने हाताने अजिबात मिक्स करायचं नाही आहे, भांड्याला असं वर खाली करूनच मिक्स करायचं आहे। थोडा अजून मैदा घातला आहे मी, असा 3 चमचे मी टोटल मैदा वापरला आहे। पण सगळा मैदा वापरला जात नाही, थोडा मैदा असा खाली राहतो, फक्त कोटिंग होते इथे मैद्याची। आता मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। अजिबात हाताने हे तुम्ही मिक्स करू नका, नाहीतर पाणी सुटेल याला। जसं मी इथे व्हिडिओत दाखवते आहे त्याचप्रमाणे तुम्ही मिक्स करायचं आहे। हे बघा, बाजूला कसं खाली तुम्ही बघू शकता, इथे मैदा थोडा राहिला आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही। आता हे फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी अगदी तयार आहे। तेल मी इथे आधीच गरम करून घेतले होते। तेल कडकडीत गरम केलेले पाहिजे, जेणेकरून छान कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज तयार होतील। मीडियम टू हाय फ्लेमवरच मी इथे तळून घेते आहे। खूप अगदी मंद आचेवर तळायचं नाही आपल्याला, नाहीतर हे फ्रेंच फ्राईज आपले कुरकुरीत न होता सॉफ्ट होते। हे बघा, किती सुंदर रंग आला आहे, तुम्ही पाहू शकता। फ्रेंच फ्राईज इथे तळून तयार आहे। केचप सोबत तुम्ही याला सर्व करू शकता। मुलं अगदी आवडीने खातात, मुलं तर काय मोठेही खूप आवडीने खातात। हे बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून तेवढे सॉफ्ट असे हे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झाले आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांसाठी फ्रेंच फ्राईज करू शकतात। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।